मेथीची भाजी जर एकदा अशी बनवाल तर तुम्ही नेहमी अशीच बनवाल याची मला फुल गॅरंटी आहे। इतकी चवदार होते, मस्त असं, आणि 2 ते 3 दिवस टिकते माहिती का तुम्हाला। तुम्ही ही डब्याला द्या, डाळ भाताबरोबर तोंडी लावा अथवा बाजरीच्या भाकरी चपातीबरोबर खा। मेथीची भाजी स्वच्छ निवडून घ्या आणि मस्त अशी चिरून घ्या। आता जर अगदीच शेंडे घेतले, पानं घेतलेले असेल तर नाही चिरून घेतली तरीही चालेल, पण मी येथे चिरून घेतली। जरा ही जाड भाजी होती, म्हणजे आपण इतर वेळेस मेथी म्हणतो, तो मेथी नाही, हा मेथ्या होता असं म्हणतात शेतकरी, म्हणून मी म्हटले। तर मस्त असं बारीक चिरून घेतलं। इथे पिळून वगैरे काही घ्यायचं नाही, चिरायची आणि बाजूला ठेवा। हे बघा अशा पद्धतीने चिरली। तर चला एका कढईमध्ये तेल तापून घ्या, त्यात जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्या। आठवणीने हिंगाची फोडणी दिली की भाजीचा कलर जसलन तसा राहतो, चवही छान लागते आणि पचायलाही भाजी हलकी होते। लगेच एक कांदा परतवून घ्या, त्यामध्ये कांदा थोडासा लालसर परतवा। तर मैत्रिणींनो, सुरुवात तर करायचीच राहिली की कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। आता आमचं यूट्यूबचं बरेच याच्यात असं आमचंच बोलणं होतं आमचं मैत्रिणींमध्ये, तर म्हणतात की सुरुवात कधी अशी करावी तर कधी अशी करावी, म्हणून मी आज डायरेक्ट भाजीपासूनच सुरुवात केली आणि नंतर स्वागत केलं। भाजी मस्त ते कांदा मस्त परतून घ्या, नंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा असा छान ठेचा टाका। तर इथे चिरून नका टाकू मिरच्या, अशाच पद्धतीने ठेचा टाका, तोही परतवून घ्या। आता खोबरं घेतलंय मी इथे तुम्हाला खोबरं टाकावेच लागेल, तेव्हा त्या भाजीची टेस्ट आणखीन छान येईल। तर खोबरं मस्त परतवायला टाका, त्यातच असा दाण्याचा कूट टाका। दाण्याचा कूट थोडासा काही बारीक असू द्या आणि काही अर्धाला सगळा असू द्या, म्हणजे त्यातला कच्चापणाही निघून जातो आणि भाजी टेस्टी लागते। आणि व्यवस्थित आता हे सर्व काही परतवून घ्यायचं। ते भाजलं की भाजीमध्ये त्याची चव अशी एक वेगळीच लागते। आणि तुम्हाला जर येथे भाजीच्या ऐवजी चटणी बनवायची असेल तर ती आणखीन तुम्हाला मोकळी कुरकुरीत करावी लागेल। नंतर त्यामध्ये मी येथे जवळजवळ 3 ते 4 चमचे पोह्याचे, बरं का, आता हा जरी मोठा चमचा दाखवला असेल तरी 3 ते 4 चमचे पोह्याचे डाळीचं पीठ टाकलेलं आहे, हरभरा डाळीचं, आणि तेही त्यामध्ये भाजून घेत आहे। अशा पद्धतीने ते भाजून घेतलं की भाजी अशी खमंग लागते, अतिशय रुचकर लागते। परतवायचं झालं लगेच त्यामध्ये ती भाजी टाकायची आणि ती पण व्यवस्थित मिक्स करून परतवून घ्यायची आणि कमी गॅसवरच ही सर्व प्रोसेस होऊ द्या, नाहीतर भाजी खाली लागेल। तर दुसरं म्हणजे असं की चवेपुरतं मीठ टाका येते आणि थोडीशी वाफून घ्या। आता कोणी ही भाजी लिंबू टाकून खातं, कोणी दही टाकून खातं, तुम्हाला जशी आवडेल तशी। मी येथे कमी गॅसवर 5 ते 7 मिनिट वाफून घेतली, अधूनमधून हलवत राहिले, त्यामुळे ती भाजी मस्त अशी कोरडी भुरभुरीत झाली। आणखीनही कोरडी भुरभुरीत झाली असती चटणीसारखी, पण मला अशीच खाऊ वाटली। घरातल्यांनाही वास आल्यामुळे त्यातलं ते खोबरं आणि दाण्याचा कूट, त्याचा वास आणि मेथी एकत्र झालेला होता, त्याचा वास मस्त असा सुटला होता, केव्हा खाईल असं झालेलं होतं, म्हणून मी लगेच काढून घेतली। मस्त अशी झाली। नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा। तिथे रोज 1 मिनिटाचे छोटे व्हिडिओ असतात, रोज दिवस नवा आणि रेसिपी नवी असंच असतं, तेव्हा तेही बघत जा। तेव्हा बाय, मी पुन्हा येईल।